अंकली येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचे अश्व मोती व जरी पटक्याचा हिरा या मानाच्या 2 अश्वांचा अंकली ते आळंदी असा सुमारे 300 किलोमीटर प्रवासाला शनिवार दिनांक 27 जून रोजी सकाळी सुरुवात झाली. अंकली येथील शितोळे घराण्याकडे मागील 194 वर्षापासून माऊलीच्या अश्वांची परंपरा असून आषाढी वारीसाठी हे अश्व अंकलीहून प्रस्थान करतात. या परंपरेनुसार राजवाड्यात सकाळी अंबाबाई मंदिरात पूजन व आरती तसेच जरी पटक्याचे पूजन करण्यात आले. दोन्ही अश्वांचे पूजन श्रीमंत उर्जितसिंह राजे शितोळे सरकार, महादजी राजे शितोळे सरकार व विहानराजे शितोळे सरकार यांच्या उपस्थितीत आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते करण्यात आले. दिंडी व अश्व राजवाड्यातून बाहेर पडताच भाविकांनी पाणी घालून ओवाळणी करत दर्शन घेतले. त्यानंतर पारंपरिक मार्गाने मिरवणूक काढून अश्वांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी कापशीकर, राणोजी राजे घोरपडे, राजाभाऊ थोरात पुणे, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख विक्रम महाराज मोरे, संत सेवक विलास तात्या बालवडकर, पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष निवृत्ती आबा कोळेकर, पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाचे सचिव सौरभ शिंदे, संत ज्ञानेश्वर पादुका मंदिराचे विश्वस्त संदीप काळे, योगेश गोंधळे, योगेश आरू, बेळगावच्या मराठा संवर्धन संघटनेचे अनिल चौधरी, नितीन कपलेश्वरी, श्री बेरगी शिवराज पाटील तसेच राजश्री हलगेकर, ज्ञानेश्वरी कारलेकर यांच्यासह अश्वत्थ शितोळे, रणजित शिरशेट, तुकाराम पाटील, पांडुरंग वड्डर तसेच अंकली, जुगुळ, चंदूर, मांजरीवाडी, काडापूर परिसरातील वारकरी उपस्थित होते. अश्वचालक म्हणून तुकाराम कोळी, अक्षय परीट हे सेवा बजावणार असून साहित्य असलेला ट्रॅक्टरसह सर्व लवाजम्याचे प्रस्थान झाले.